मित्रांनो नमस्कार. माझ्या मॉडर्न गोट फार्मिंग चॅनलमध्ये मी आपले मनापासून स्वागत करतो आहे. मित्रांनो, चॅनलवर माझे जर फर्स्ट टाईम असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे ऑलरेडी माझ्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत त्यांनी माझ्या चॅनलची माहिती आपल्या शेतकरी बांधवांना किंवा जे शेळी पालनासाठी इच्छुक आहेत किंवा ज्यांच्याकडे जमीन आहे आणि नवीन काहीतरी करण्याच्या शोधात आहेत तर त्यांच्यासाठी ही मी माहिती घेऊन येत आहे आणि अतिशय उपयुक्त अशी माहिती होईल. तर चारा पिकाबद्दल आहे आणि चारा हा खूप महत्त्वाचा आहे. आपली जनावरं किंवा शेळीपालनामध्ये किंवा जे काही जनावरांचे आपण व्यवसाय करतो त्या व्यवसायामध्ये चारा व्यवस्थापन किंवा चारा लागवड ह्याला खूप महत्त्व आहे. कारण 70% खर्च हा आपला चाऱ्यावर होत असतो आणि जर चारा पिकामध्ये चारा जर आपण वाचवला आणि तर आपल्याला त्याच्यापासून उत्पन्न दुधामध्ये किंवा कमी पैशामध्ये कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन घेता येतं. आणि महत्त्वाचा शेळीपालनामधला किंवा व्यवसायामधला हाच कणा आहे की कमी पैशात कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीने नियोजन करून चांगल्या प्रकारे कशा पद्धतीने उत्पादन घेता येईल याकडे जर लक्ष दिलं तर निश्चित शेतकरी बांधवांना फायदा होतो. कारण मित्रांनो, बरेच मी शेतकरी पाहतो आहेत की किंवा बरेच शेळीपालन मी मित्रांनो पाहतो आहे की फार्म बंद आहेत. त्याचं कारण म्हणजे चारा व्यवस्थापन चुकलेलं आहे किंवा व्यवस्थापनामध्ये काहीतरी दोष असल्यामुळे त्यांनी ते शेळीपालन किंवा जनावरं सांभाळू शकलेले नाहीत. तर मित्रांनो, जमिनी खूप आहेत, पाणी आहे, पण व्यवसाय चालत नाही. तर याचं कारण आहे की चारा व्यवस्थापन नाही. तर एक असाच मी माहितीशीर असा व्हिडिओ घेऊन येत आहे आणि आपण सरांची एका ज्यांनी चारा व्यवस्थापन केलेलं आहे किंवा चाऱ्याची लागवड केलेली आहे त्यांची आपण एक 10 मिनटं मुलाखत घेऊया आणि त्यांच्याकडून समजून घेऊया की काय आहे. सर नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर, आपलं पूर्ण नाव? राजू अण्णाप्पा वंडगर, नांदणी, शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. बरं. सर, आपलं वय साधारण आता? वय 53. शेती व्यवसायाकडे म्हणजे केव्हापासून आपण आहात या व्यवसायामध्ये? आम्ही वयाचं 15 वर्षाचं असल्यापासून ह्यातच आहे. बरं. आता 2 म्हशी आहेत, 10 शेळ्या आहेत. बरं. मक्का आम्ही वह्यांसाठीच केलेलं आहे. बरं. आत फ्लावर, भाजी फ्लावर, कोबीज आहे. बरोबर काय त्यासाठी आम्ही एवढं प्रयत्न करतोय. काय खरं माळ्याला जरा दर पाहिजे तर भेटत नाही. बरोबर. काय त्याच्यामुळं म्हणजे हे लागवड खर्च किंवा औषध फवारणी हे सगळं महागडं झालेलं आहे. बरोबर. आणि त्याच्यामुळं आम्हाला ते फुलावर कायम फुलावर आता 1 नंबर फुलावर आहे. आता जरा बरं. सर, आता हे जे आपलं पीक आहे ह्याचं नाव काय आहे? हे जो मक्का आहे, हा मक्का आहे. ह्याची पर्टिक्युलर जात अशी सांगता येईल? जात ह्याची म्हणजे आम्ही असं जनावर दवाखान्यातनंच बी घेतलेलं होतं सरकारी. बरं. त्याची काय म्हणजे जात आपल्याला सांगता येणार नाही. बरोबर, ठीक आहे, काही अडचण नाही. अगदी हा मक्काचा 18 फूट उंचीचा मक्का होणार आहे. 18 फूट. बरं. 15-18 फूट मक्का उंचीचा होतो. बरं. सर, आता तुम्ही हे जे मका लावलेला आहे ह्याला किती महिने झाले? आता आपण हाईट बघितली साधारणतः 3 मीटर आलेली आहे. ह्याला आता बघा 35 दिवस झाले बघा. 35 दिवस झाले. 35-36 दिवस झाले. बरोबर. अजून 1 महिना लागतो याला मका यायला, म्हणजे पूर्ण कणीस व्हायला. बरं. मुरघासबद्दल तुम्हाला माहिती आहे ना? मुरघास आंबवून करतात तो मुरघास. तो काय माहिती नाही. बरं, माझ्या चॅनलवर एक व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहून त्याची माहिती घ्या. मुरघास कसा बनवला जातो, वर्षभर आपण साठवून ठेवू शकतो आणि ज्यावेळी आपल्याकडे चारा नसेल त्यावेळी आपण तो वापरतो. मुरघासच्या पोत्यात हवा बंद केलेलं असतं. आलं लक्षात. मग तसं करत त्याला सुद्धा हा मका चालतो. चालतोय त्याला. म्हणजे तुम्हाला मशीन आहेच आता. मशीन आहे. राईट, लक्षात आलं असेल तुम्हाला. जर मका तुम्ही आता ही जी लागवड केली आहे ह्याचा उद्देश काय ठेवला? म्हणजे जनावरांसाठी पण आहे? खास जनावरालाच म्हणजे बाहेर अशी विक्री नाही. थोडकं गेलंय आत फुलावर भाजी. बरं. कोबीज आहे. बरं. ह्याची सर आता आमच्या 10 शेळ्या, 2 म्हश्या, मसरांची 2 पिल्ली हे सर्व चालते. आता थोडंसं माझं चॅनल हे शेळीपालनाविषयी आहे. तर आपल्याकडे कुठल्या जातीची शेळ्या आहेत? आपल्या ह्या रिगलवारीज, ज्या ग्रामीण भागातल्या किंवा आपण म्हणतो देशी शेळ्या नवीन पद्धतीच्या बघितल्या एकदा प्रयत्न करून. बरं. ते आमच्या वातावरणाला काय जमलं नाही. बरोबर. तर मित्रांनो, सरांचा एक्सपिरियन्स आपण लक्षात घेऊया. कारण बरेच जण शेळी पालक हे बाहेरच्या जे जाती आणतात, म्हणजे बिटल असू देईल किंवा आफ्रिकन बोर असू देईल, तर ह्या ज्या एक्सपिरियन्स लोक आहेत ते म्हणतात की त्या हवामानाला सूट होत नाहीत आपल्या इकडे. बिटल्सच मी एकदा पळवतो. ते आपल्या याला ते काय जमणार.
म्हणजे प्रत्येकाचा हे असते हां. आपल्या वातावरणाशी. आपण आता मला सांगा सफरचंद आपल्या ह्या पश्चिम महाराष्ट्रात येऊ शकणार नाही नाही, येतच नाही. कारण ते आपल्याला हिमाचल प्रदेश किंवा थंड हवेतच होय. येऊ शकतात. होय. तर तशापैकी जनावरांचं पण आहे, हां. ते त्या वातावरणात ते राहू शकतात. राहू शकते. त्यामुळं- शेळ्या एकदा पाहून बघितलो मी, बरं ते अंगलट आलं सगळं. बरं त्यामुळं आमच्या रेगलवारी शेळ्या आम्हाला सूट होतात खूप सुख होते. आणि त्यातनं पण आर्थिक प्राप्ती होते. आणि बरं, सुरुवात करताना किती शेळ्यापासून केली होती? 10 बरं, 10 पासून म्हणजे आता जे लेटेस्ट आहे की पूर्वीपासून करतायत? आम्ही पूर्वीपासूनच करतोय. आता आधी मेंढ्या होत्या, बरं 100 मेंढ्या होत्या. बरं, ते मेंढ्याचं जरा बंद केलंय आता, हां तब्येतीमुळं जरा बरोबर. प्रॉब्लेम झाला. व्यवस्थापनामध्ये थोडं हां. तडजोड केली. बरं आता 5 शेळ्या आहेत, 2 म्हशा, बरं 2 म्हशांची पिल्ली आहेत. बरं. आता मला सांगा, जे नवीन शेळी पालन करणार आहेत हां, तर त्यांना तुम्ही कसं मार्गदर्शन करा, कशा पद्धतीने त्यांनी सुरुवात केली पाहिजे? त्याने म्हणजे असं मुक्त गोटा टाईप, जरा मोकळी खुल्ली ऊन पाहिजे, सावली पाहिजे. त्यांचं त्यांनी पाणी प्यावं, अंतराळी वैरण बांधायला पाहिजे, किंवा असं पन्हाळी करून त्यात कडबा कुट्टी केल्या बारीकसं करून त्यात घातलं पाहिजे. बरं, खाली जमिनीला पडू नये, जमिनीला पडलेल्या शेळ्या खात नाही. बरोबर. तर लग्मी संडास होत आहे. बरोबर आहे. तर मित्रांनो, शेळी हा असा प्राणी आहे की ती वासाला खूप हे आहे. म्हणजे जर तिला वास जर चाऱ्यावर जर काही त्याचे लघवी किंवा अन्य काही पडलं तर तो चारा खात नाही. तो खात नाही. हां, कारण त्याचा मुताचा अंश किंवा हे जरा पानाला लागलं, हां ते तर ते खात नाही. खात नाही. तर ते त्यामुळे त्याला ते खाली पायातच टाकायचं नाही. बरोबर, लटकवणे किंवा अडकून ठेवणे लटकवणे किंवा किंवा गव्हाणीमध्ये गव्हाणीमध्ये ओतणे. तर अशा पद्धतीनं मित्रांनो हे व्यवस्थापन केलं पाहिजे. सरांनी आपल्या जनावरांसाठी हा मका केलेला आहे, घरात वापरण्यासाठी पण. आणि मुरघास हा त्यांना द्यायचा काय उद्देश नाही आहे, पण मित्रांनो आपल्याला माहिती आहे ज्यांच्याकडे मुरघाचं मशीन आहे तर ते खूप पैसे देऊन हे खरेदी करतात. हां. कारण त्यांना ते पुढे 7, 8, 15 किलो, 15 रुपये किलो याप्रमाणे त्यांचे रेट राहतात. वेगवेगळ्या भागात वेगवेगळे रेट आहेत. तर त्यांना हे रॉ मटेरियल आहे, तर त्यांना तुम्हाला ही सुद्धा एक आर्थिक प्राप्ती आहे. म्हणजे मला काय सांगायचं आहे की उद्या जर तुम्हाला भाजी नाही जमली हां. तर तुम्ही हे मका चारा पीक घेऊन तुम्ही हां. मुरघास जे बनवणार आहेत त्यांना विकला तरी तुम्हाला त्याच्यातनं आर्थिक चांगली प्राप्ती आहे. आणि आणि त्यावेळी मिळते, किंवा ते आपण तयार करून बी घरात थप्पी लावून ठेवून बॅगा विकल्या तर नाही, त्यावेळी आपल्या जनावराला बी घाला येते बरोबर किंवा विकाय बी येते. बरोबर आहे. म्हणजे दोन्ही तुम्हाला पद्धतीनं. लक्षात आलं तर अशा पद्धतीने पण व्यवस्थापन करू शकतो. आणि सर पाण्याबद्दल सांगू शकता, आपल्याकडे पाण्याची व्यवस्था काय आहे? पाणी हिर आहे, बोर आहे. विहीर आणि बोर आहे. बोर आहे. बरं, व्यवस्थित पाण्याचं व्यवस्थापन होतं? आता सध्या पाण्याचं व्यवस्थापन होतं. जरा मे महिन्यामध्ये जरा कमी जास्त जरा म्हणजे कमी थोडं होतंय. बरोबर आहे. ते हां. जमिनीच्या पातळीची भाग जमीन आहे, खडकाळ जमीन. बरं बरं त्यामुळे मे मध्ये जरा एप्रिल मे मध्ये कमी येत आहे, बरं आणि जुलै मध्ये जरा आणि बऱ्यापैकी सुरुवात होत्या. बरं. आता ह्याला सर तुम्ही काही रासायनिक खतं दिलेली आहेत? ह्याला काय एक म्हणजे एक बोत DAP टाकलेले आहे, बरं, दुसरं काय नाही. हां. तर मित्रांनो, शेणखत किंवा असं काही आता काय सध्या नाही, सध्या काय ऊस होता. नॅचरली जे काही निसर्ग पद्धतीने येईल तेच हां, आहे. येईल तेच आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं ग्रामीण भागात अशा पद्धतीनं शेतकरी लोक आपले जनावरं किंवा शेळ्या किंवा त्यांचं असं आर्थिक नियोजन करतात. तर सरांनी आपल्याला वेळ दिला, थोडंसं बोललं आपल्याला. आणि जे काही नवीन युवा वर्ग आहे किंवा शेतकरी आहेत, थोडीफार त्यांना ह्यातून माहिती मिळते. आणि काही चुका होतात, त्या चुका होऊ नये म्हणून आपण हे व्हिडिओ बनवतो. म्हणजे बरेच लोक लॉस होतात, शेतकरी लोक लॉसमध्ये जातात. सर अशी काही उदाहरणं आहेत की 35, 40, 50 लाख रुपये घालतात आणि अपयश येतं. तर तसं नाही व्हायला पाहिजे, काहीतरी चुकतंय. आता 2 वर्ष माळ्यात आम्हाला तसं आलंयच, अपेक्षाप्रमाणे दर भेटना बरं काय. बरं त्यामुळे सुरुवात मालाला झाली माळ्याच्या की नाही, हां, दर खाली येतोय की नाही, व्यापारी लोक म्हणजे अगदी कमी नाही हे करून. बरोबर आहे. म्हणजे हमी भाव पाहिजे. शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की चांगलं कष्टाला मोल झालं पाहिजे, हां. तर ते मग चांगल्या पद्धतीनं पैसा खेळता राहतो आणि तेवढं कन्झम्पशन वाढतं आणि आर्थिक स्थिती सुधारते. म्हणजे शेतकऱ्यांची जी बिकट परिस्थिती आहे त्याला मात होते. तर सर नमस्कार, माझ्या चॅनलवर तुम्ही माहिती दिल्याबद्दल. आज जरा फुलावरचं बी घ्यायचं. ठीक आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.